नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. तो म्हणजे तारिणी इतके दिवस झालं ज्या माणसाच्या शोधामध्ये वन फिरत असते, सगळीकडे शोध घेत असते, त्या माणसाचा म्हणजेच तिच्या आईचा जो गुन्हेगार असतो आणि गुलाबचा साथीदार असतो, त्याचा पत्ता आता केदारच्या हाती लागलेला आहे. आणि केदार आता हळूहळू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला लागलेला आहे. आता केदारला त्या व्यक्तीचं नाव कळालेलं आहे आणि गुलाब ज्याप्रमाणे म्हणालेला असतो की ती व्यक्ती तुमच्या घरातीलच आणि तुमच्या डोळ्यासमोरच आहे, ती व्यक्ती लांबची नाहीच आहे, हे केदार लक्षात ठेवूनच केदारने ती व्यक्ती शोधून काढलेली असते. जेव्हापासून गुलाबने असं सांगितलेलं असतं की ती व्यक्ती घरातलीच आहे, तेव्हापासून तारिणी आणि केदार घरातील सगळ्याच लोकांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहायला लागलेले असतात. हे तर आपण पाहिलेलंच आहे. पण आता तुम्ही म्हणाल केदारला ती व्यक्ती कोण आहे कळालं आहे, तर ती व्यक्ती कोण आहे? चला तर या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेऊया. तर प्रेक्षकांनो, आपण पाहत आहोत की तारिणी आता एका मोठ्या मिशनवर गेलेली असते. तिरंगा मिशनमध्ये खूप मोठी जबाबदारी तारिणीने घेतलेली असते आणि इकडे घर सांभाळण्याची जबाबदारी केदारने घेतलेली असते. आता केदारला मात्र इकडे घरामध्ये खूप त्रास होत असतो. तारिणीची खूप आठवण येत असते आणि तारिणीला सुद्धा तिकडे केदारची आठवण येत असते. पण तिला देशासाठी सेवा करण्याची अदृढ इच्छा असते, त्यामुळे ती सगळ्या आठवणी बाजूला सारते आणि कामाला लागते. आता प्रेक्षकांनो, इकडे केदारचा संशय या कौशिकीवर आलेला असतो, कारण ती चोरून चोरून कुणाशी तरी फोनवर बोलत असते. हे बराच वेळेला केदार आणि तारिणीने सोबत सुद्धा पाहिलेलं असतं. पण तारिणी गेल्यानंतर कौशिकी आता इकडे घरी केदारला म्हणत असते की केदार, तारिणी कोणत्या संकटात तर नाहीये ना, तारिणीवर कोणतं तरी संकट येणार आहे. आता सतत तारिणीवर कोणतं तरी संकट येणार आहे किंवा तारिणी कुठे आहे, कशी आहे, ह्या जबरदस्त चौकशीवरून केदारला कौशिकीवर संशय आलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता केदार तरीही आता कौशिकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आता केदार इथे कौशिकीला सांगतो की नाही, तारिणी व्यवस्थित असणार आहे. पण इकडे केदारला आता कौशिकीचा संशय आल्यामुळे केदार आता कौशिकीचा पाठलाग करायला लागतो. आता इकडे घरामध्ये पूजा आटोपल्यानंतर थोड्याच वेळानं कौशिकी कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि तारिणी घरी नाही आहे, कुठेतरी बाहेर निघून गेली आहे, ती कुठे गेली आहे, तिचा शोध लावला पाहिजे, तिची माहिती काढली पाहिजे, असं बरंच काही ती त्या फोनवर बोलत असते. आणि हे ऐकतो केदार. आता केदारला इकडे कौशिकीवर संशय आलेला असतो, म्हणूनच तो आता टेक्नोला सांगतो की कौशिकी ताई कोणाबरोबर फोन बोलते, तिचा फोन ट्रॅप करा आणि तो नंबर कुणाचा आहे हे लगेच शोधून काढा. कौशिकीचा नंबर ट्रॅप करायला सांगितल्यानंतर टेक्नो लगेच तो नंबर ट्रॅप करतो आणि कुणाशी बोलत आहे याचा शोध लावतो. आता केदारने ती कुणाशी बोलत आहे हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता इकडे टेक्नो सांगतो की तो नंबर कोणाचा आहे याचा आम्ही शोध लावला, तर आम्हाला कळलं की तो नंबर शेखरचा आहे. शेखर म्हणजे कोण, तर कौशिकीचा नवरा. त्यावेळेला आता केदारला कळतं की कौशिकी ताई तिच्या नवऱ्याबरोबर बोलते. पण नवऱ्याबरोबर बोलते तर ती चोरून का बरं बोलते, हा प्रश्न केदारला पडतो. आता इकडे केदार आणि त्यांची टीम तारिणी हळूहळू कौशिकीच्या पाठीमागे लागतात आणि नेमकी ती तिच्या नवऱ्याबरोबर चोरून का बोलते याचा शोध लावायला लागतात. त्याच वेळेला कळते की आता कौशिकीचा कुठेतरी संबंध गुलाबशी येतो आणि तिच्या नवऱ्याद्वारे तो संबंध येतो. हे सगळं केदारला हळूहळू कळायला लागलेलं असतं. इकडे आता तारिणी तिरंगा मिशनसाठी विक्रम ऑफिसर यांना भेटायला गेलेली असते आणि त्यांच्याशी ती आता महत्त्वाच्या चर्चा करत असते. आता ते ऑफिसर नेमकं हे मिशन कसं कंप्लीट करायचं आहे आणि या मिशनचा उद्देश काय आहे समजावून सांगत असतात. आता विक्रम ऑफिसर सांगत असतात की तारिणी, या मिशनसाठी तुझी निवड का केली आहे तुला माहीत आहे का? त्यावेळेला तारिणी म्हणते नाही. त्यावेळेला ते ऑफिसर म्हणत असतात की आपल्या राष्ट्रशत्रूने काय केलं आहे, आपल्या या राष्ट्रामध्ये दहशत पसरवण्यासाठी स्त्रियांचा वापर केला आहे आणि त्या स्त्रियांना शोधून काढणं म्हणजे खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. एक शूर आणि धाडशी स्त्रीच हे काम करू शकते हे आम्हाला कळालं होतं. म्हणूनच मी तुझी निवड केली आहे तारिणी आणि मला खात्री आहे की तू हे काम पूर्णपणे व्यवस्थित पार पाडशील. आता तारिणी म्हणत असते, सर मला हे ऐकून खूप वाईट वाटत आहे की राष्ट्रशत्रूने स्त्रियांचा वापर करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.
पण सर तुम्ही काळजी करू नका, शत्रूला शोधणं माझं काम आहे आणि त्या कोणीही स्त्रिया कुठेही लपून बसल्या तर त्यांना शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता इकडे तिथेच एक ऑफिसर दुसरा असतो, तो म्हणत असतो की तू या भारत देशाची लेक आहेस आणि आमची सुद्धा मदतगार आहेस आणि तू आमच्या अपेक्षा नक्की पूर्ण करशील हे आम्हाला माहीत आहे. त्यावेळेला तारिणी म्हणत असते की हो, मी माझ्या भारत मातेला नाराज करणार नाही आणि ऑफिसर तुमचा सुद्धा शब्द मोडणार नाही. मी माझं मिशन कंप्लीट करूनच इथून जाणार आहे. आता इकडे तारिणी त्या स्त्रिया कोण आहेत, कुठे आहेत याचा शोध लावायला लागते. इकडे आता अगोदरच तारिणीला मार्केटमध्ये एक स्त्री अशी भेटलेली असते की जी थोडी विचित्रच वागत असते. तर प्रेक्षकांनो, तारिणी आता त्याच स्त्रीचा शोध लावणार आहे, तिचाच पाठलाग करणार आहे आणि त्याच एरियामध्ये बाकीच्या स्त्रिया लपलेल्या असतात त्यांना सुद्धा शोधून काढणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता केदार हळूहळू कौशिकीचा पाठलाग करून तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि नेमकी ती दोघंजण चोरून का बोलतात बरं? खरंच कौशिकी आणि तिच्या नवऱ्याचा म्हणजे शेखरचा गुलाबशी काही संबंध आहे का, हे सुद्धा हळूहळू केदारच्या हाती लागायला लागलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, कौशिकीचा आणि तिच्या नवऱ्याचा गुलाबशी काही संबंध असेल का? आणि जर कौशिकीचा काही संबंध नसेल तर गुलाबने सांगितलेल्या प्रमाणे घरातील अशी कोण व्यक्ती असेल बरं जिचा संबंध गुलाबशी असेल आणि जिने तारिणीच्या आईला मारला असेल, जिच्या शोधामध्ये तारिणी आणि केदार सतत शोधाशोध करत असतात. तर इकडे जे सुद्धा आता विचारात पडलेली असते की माझ्या हातून नेमकं काहीतरी सुटत आहे, ही तारिणी अचानक कशी गायब झाली बरं, अचानक कुठे गेली असेल, हिचा शोध तर घ्यायलाच पाहिजे. आता ही जे नेमकी तारिणीच्या पाठीमागे का लागलेली असते बरं? मैत्रिणीकडे ती गेली आहे, तिचं महत्त्वाचं काम आहे असं केदारनं सांगितलेलंच असतं ना, पण तरीसुद्धा जेला का जाणून घ्यायचं असेल बरं की तारिणी कुठे गेली आहे? तर हे सुद्धा आता जेच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता इकडे जे तारिणीचा शोध लावू शकेल का? तारिणी एका महत्त्वाच्या मिशनवर गेली आहे हे जेला माहीत पडेल का? आणि जे सुद्धा अशी विचित्र का वागते याचा सुद्धा खुलासा येणाऱ्या भागांमध्ये होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तारिणी मालिका अतिशय जबरदस्त वळणावर आलेली आहे. इकडे जेचं वागणं बदललेलं आहे, तिकडे कौशिकी कोणाशी तरी चोरून बोलत असते, अचानक तिच्या नवऱ्याची मालिकेमध्ये एंट्री झालेली आहे. इकडे आता सगळ्यांच्याकडे केदारची नजर संशयानेच फिरत असते. तर इकडे आता कोण बरं असेल जे गुलाबने सांगितल्याप्रमाणे संशयित असेल आणि इकडे तारिणी आता कसं काय तिरंगा मिशन कंप्लीट करते हेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तारिणी मालिका तुम्हाला आवडत असेल आणि या मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.